ऐसा है कि मैं पिछले 30-40 साल से गोपाल भाई को जानता हूँ। उनके जन्म प्रतिनिधित्व के काल से जब वो नगर सेवक थे तब भी उनके ऑफिस में बाकायदा बोर्ड लगता था जो हमारे देश के महापुरुष हुए, जो शहीद हुए, उनकी जन्म जयंती यहाँ पर सार्वजनिक तौर से मनाई जाती है। और मेरा मानना है कि पूरे हिंदुस्तान में सिर्फ बुरेली विधानसभा ही एक ऐसी होगी जहाँ पर सब महापुरुषों की जन्म जयंती सार्वजनिक तौर पर मनाई जाती है। जब मैंने गोपाल भाई से पूछा था कि सर ये इसके पीछे का कारण क्या है, तो उन्होंने दो जो लाइनें मुझे सुनाई थी वो मैं आपसे कहना चाहूँगा। यदि हम प्रेरणा न लेंगे शहीदों से, यदि हम प्रेरणा न लेंगे शहीदों से, तो ये आज़ादी ढलती हुई सांझ हो जाएगी। यदि हम पूजा न करेंगे वीरों की, यदि हम पूजा न करेंगे वीरों की, तो सच कहता हूँ ये धरती बांझ हो जाएगी, ये धरती बांझ हो जाएगी। और उन्होंने बोरली में पूरे उत्तर मुंबई में इस परंपरा को जीवित रखा है। उनका हम बहुत बहुत धन्यवाद करते हैं। और हम जब तक सावरकर सबके साथ में जुड़े हुए हैं, बहुत बड़े पैमाने पर सावरकर जयंती मनाते रहेंगे। ऐसा था कि जो समाज को सेवा देता था, हमको उसकी हौसला अफजाई करनी चाहिए। हमने उनका सम्मान करके उनको समाज के लिए और काम करने के लिए उत्साहित किया। ये उसके पीछे का हमारा उद्देश्य ये था। 143व्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता। या उद्यानाला जवळजवळ 20 वर्ष पूर्ण होत आले। गेले 19 वर्ष आपण हा कार्यक्रम करतो। यंदा आमच्याकडनं काही चुका झाल्या, त्या पुन्हा होणार नाहीत याची आम्ही ग्वाही दिली। पण कार्यक्रमाचा प्रतिसाद चांगला होता। सकाळी पण माल्यार्पण झालं मेन गेटवरती। गोपाळबाईंच्या हस्ते सगळं झालेलं आहे। गोपाळबाईंच्यामुळे हे गार्डन तयार झालेलं आहे। हे विकसित गार्डन करण्याच्या मागे त्यांची फार मोठा संघर्ष होता। गेल्या काही वर्ष ते काही प्रकारचे संघर्ष करतात। या संघर्षातून त्यांना कोणाचा सपोर्ट असो किंवा नसो, पण त्यांचं ते कार्य पूर्ण करतात। त्यांनी आज सकाळी पण सांगितलं की मी जिद्दी आहे, मी एकदा घेतलेलं काम हातात जे घेतले ते मी सोडत नाही आणि ते पूर्ण केल्याशिवाय शांत बसत नाही। मग ते कुठच्याही प्रकारचं असो, लोकोपयोगी जे काही आहे ते फक्त त्यासाठीच लढतात। सावरकर उद्यानमध्ये हे कार्यक्रम जे होतात ते जनमानसात लोकांना सर्वांना माहिती आहे। लोक येतात, आनंद घेतात आणि बस एवढंच आमचं म्हणणं आहे की पुढच्या वर्षी पुन्हा या, पुन्हा आनंद घ्या। आम्ही अजूनही व्यवस्थित मोठा कार्यक्रम करू आणि पुढच्या वर्षी नक्की आपण मैदानातच कार्यक्रम करू, जेणेकरून पूर्ण जिल्हा इथे येईल, त्याप्रमाणे आपण साजरा करू।